आणि 15व्या फेरी अखेर अक्षय कर्डिले आघाडीवर आहेत। राहुरी पोटनिवडणुकीसंदर्भात महत्त्वाची अपडेट। राहुरीमध्ये अक्षय कर्डिलेंना 76,162 मतं पडलेली आहेत आणि भाजपचे अक्षय कर्डिले 72,647 मतांनी आघाडीवर असल्याचं कळतंय। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांनी विजयी आघाडी घेतल्याचं दिसतंय। मतमोजणी केंद्राबाहेर सुद्धा कर्डिलेंच्या समर्थकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय आणि अमर रहे शिवाजी कर्डिले अमर रहे अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत। गेल्या 35 वर्षांमध्ये स्वर्गीय कर्डिले हे सर्वसामान्य जनतेसोबत होते। विकास कामांसह प्रत्येकाच्या मदतीला ते जात होते आणि त्याचसोबत अक्षय कर्डिले देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे जात असल्यानं जनता त्यांच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया देत आज जेवढा आनंद तेवढा दुःख झाल्याची प्रतिक्रिया सहकारी कार्यकर्ते आणि समर्थकही व्यक्त करतायत। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची आज मतमोजणी पार पडत आहे आणि या मतमोजणीमध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी विजयी आघाडी घेतलेली आहे। आपल्यासोबत त्यांचे सहकारी आणि कार्यकर्ते पण त्यांच्याशी चर्चा करूया। 12वी फेरी झालेली आहे, कुठेतरी 50,000हून अधिक मताधिक्य मिळालेलं आहे, काय सांगाल? मताधिक्याचं बोलता आलं तर ही सर्व साहेबांच्या कामाची पोच पावती आहे, जे मतदारांनी अक्षयदादांना मतदानाच्या रूपाने साहेबांच्या कामाची पोच पावती दिलेली आहे आणि सर्व मतदारांचे आम्ही आभारी आहोत। साहेबांच्या कामाच्या बाबतीत जर बोलाल तर साहेबांच्या कामांची यादी करणं सोपं नाही आहे, त्याच मतदारांनी अक्षयदादांना मतदान भरभरून दिलेलं आहे। सर्व मतदारांचे आम्ही प्रथमतः आभारी आहोत आणि या मतदानाला आम्ही सर्व सहकारी मिळून या यशाची पावती म्हणून अक्षयदादांना साहेबांच्या रूपाने भेटलेली आहे। आज एवढं भरभरून मतदान आहे, समोरचे उमेदवाराचं डिपॉझिट पण जप्त होऊ शकतं त्याच्यामुळं। आणि अक्षयदादांच्या आता एवढी तुम्हाला आजूबाजूला जनता दिसतीये, सगळं मुलं दिसत आहेत, हे सगळे मुलं फक्त अक्षयदादांच्या प्रेमाखातीर इथं आलेले आहेत। अक्षयदादांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहणार आहेत। जसे साहेब 35 वर्ष सगळ्या लोकांच्या मतदारसंघातील सगळ्या लोकांच्या मागे उभं राहिले, त्याच पद्धतीने अक्षयदादा सुद्धा या सगळ्या जनतेच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहेत आणि ही जनता सुद्धा त्यांच्या मागे भक्कमपणे उभा आहे। आजचा निकाल त्याच्यावरच जाहीर होणार आहे। तुम्ही पाहाल 1 लाखाच्या पुढून लीड घेतील दादा। जेवढा आम्हाला विजयाचा आनंद आहे त्याहीपेक्षा आज आमच्यात साहेब नाहीत, ते सर्वात मोठं आमच्यासाठी दुःख आहे, सर्व कार्यकर्त्यांसाठी। आज जो विजय होतोय, आज ज्या दिवशी अक्षयदादांनी फॉर्म दाखल केला होता, ज्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर झाली, त्याच दिवशी अक्षयदादांचा विजय हा निश्चित होता। त्याचं कारण असं आहे, कर्डिले साहेबांनी 30-35 वर्षापासून जे सर्वसामान्यांचे कामं केले, सुखदुःखात हजर राहिले, सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवल्या, त्या कारणाने सर्वसामान्य जनता अक्षयदादांच्या पाठीशी उभा राहणारच होती। त्यामुळे हा विजय ज्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर झाली त्याच दिवशी अक्षयदादांचा विजय हा निश्चित होता। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, राहुरी, अहिल्यानगर।